मध्ये ज्या नॉकआउटच्या मॅचेसची सर्वांना आतुरता होती आणि जे 10 संघ क्वालिफाय झालेत त्यांची खऱ्या अर्थाने आता मेहनत आपल्याला बघायला मिळणार आहे. इथून पुढे सर्व संघांना विनंती आहे, आपण कुठेही जाऊ नका. ॲज पर शेड्यूल्ड मॅच लागतील, त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य कराल अशीच अपेक्षा आहे. साहिल राणे पहिला चेंडू प्रदोष बैकरसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, वेगानं क्षेत्ररक्षक आशिष आले, परंतु तोपर्यंत जी कोशिश होती एका धावेची ती पूर्ण झाली आणि एका धाव्याने धावफलकाचा श्रीगणेश झालाय. जीएससीसीबी आजच्या दिवसभरामध्ये त्यांचा जो खेळ राहिला तो अतिशय चांगला. 38 धावांचा पाठलाग करणारी एकमेव टीम आहे ती मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते आणि त्याच्यासमोर टीम सायबा, ज्याने काल निसटता पराभव का होईना परंतु शेवटच्या निसटत्या विजयानंतर अखेरकार ते क्वालिफाय झाले आणि एक सुटकेचा निश्वास त्यांनी सोडला होता. बॅटची एज आणि मागे चेंडू निघून गेला. अनिकेत शिवलकरला झेल घेण्याची संधी होती ती मिस झाली. तोपर्यंत एक धावफलकावरती ऍड होताना दिसेल. मोठी मॅच आहे. या मोठ्या मॅचचा रिझल्ट खूप काही मॅटर करेल. यानंतर गुरुदत्त मनवेलपाडा विपक्ष ओम साई इच्छा 0536 या दोन संघाने तयार राहायचंय. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली रंगत, मैदानाच्या आतमध्ये चालू असलेले हे द्वंद्व आणि हा APLचा थरार सर्वांच्या मनाला भावणार आहे आणि बडूनच आता प्रत्येक खेळाडूवरती ते दडपण असणार आहे या APLचं. किती धावा धावफलकावरती लावाव्यात, किती धावांचा पाठलाग होऊ शकतो, किती धावांचा बचाव होऊ शकतो, या सर्व प्रश्नांना सामोरं जायचंय. याच्यापासून दूर राहून चालणार नाही. या प्रश्नांच्या जितके जवळ जाल, जेवढे फेस कराल, तिथून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तो मार्ग तुमच्या प्रवासासाठी चांगला असणार आहे. जय पराजयाच्या मैदानाला गरंगळत जाणारा चेंडू राहुल पाटीलने चेंडूला अडवलं. डॉट बॉल येतोय आणि पहिलं षटक समाप्त होत असताना 5 धावा धावफलकावरती टीम सायबा या संघाच्या. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये हितेश रबाडा यांना आपण बघतोय. या खेळाडूचा झंझावात आपण VPL मध्ये पाहिला आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी केली आणि आता त्यांचं जे आव्हान आहे ते पेलण्यासाठी सज्ज आहे. प्रदोष बैकर साहेबाचा महत्वाचा आणि भरोशाचा खेळाडू. ड्राईव्ह केलं चेंडूला. साहिल राणे तिथे आहेत, फील्ड करतायत. तोपर्यंत कोणती धाव नाही. साहिलची सुद्धा प्रशंसा करणं गरजेची आहे. ज्या प्रकारची त्याने कॅप्टनशिप केली, ज्या प्रकारे त्यांनी मागील मॅचमध्ये बॅटिंग केली होती. प्रदोष बैकरसाठी पुढील चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. सिंगलसाठी चेंडू निघून गेलाय. एका धावाने धावफलक पुढे जाईल. एका धावाने पुढे जात असताना एक असा डोंगर उभा करायचा ज्या डोंगरावरती पोहोचत असताना समोरच्या संघाला अडचणी निर्माण होतील, अशा प्रकारची काहीशी रणनीती व्यूहरचना दोन्ही संघाला आखायच्या आहेत आणि आता त्या केलेल्या प्लॅनचं एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये करत असताना दिसत आहेत. तुर्तास थोडीशी बाजू वर चढाई JCCBची. सायबा संघ यावेळेला एकही मोठा फटका अजूनही प्रदर्शित करू शकलेला नाही आहेत. गोलंदाजीची प्रशंसा यासाठी कारण त्याने एकही एक्स्ट्रा अजूनपर्यंत हाताळलेला नाही आहे. 2 डॉट आल्या कारणाने 2 खाली आहेत धाबा आणि आता 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती. प्रदोष बैकरने पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला. चेंडू एका धावेसाठी निघून चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव. कालच्या दिवसामध्ये 2 ते 3 चौकार टॅपच्या साह्याने गेले, ते कुठे तर आउटफील्डमध्ये म्हणजे विकेटच्या बाहेर टप्पा पडून बाहेर गेले. आज तसेच काहीसे 2 फटके ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळाले. टीम आगाशीच्या अगेन्स्ट जे JCCBच्या खेळाडूने मारले होते. बिग अपसेट काय राहिले तर जे संघ प्रबळ दावेदार आणि रेसमध्ये असणारे संघ मानले जात होते कालच्या दिवसामध्ये प्लेयर्स SP, ज्यांचा खूप चांगला खेळ चालू होता परंतु त्यांना क्वालिफाय होता आलेलं नाहीये. प्रदोष बैकरसाठी हा चेंडू मागे निघून गेला. 1+1. चिर शांतता होती धावफलकामध्ये. त्या शांततेला कुठे ना कुठेतरी सुरुंग लागला आणि 2 बक्षीस रूपाने धावा धावफलकावरती ऍड होताना दिसत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू ड्राईव्ह केला, अडवला, फेकी. क्या बात है. आशिष
इझी का नाम है दोस्तों. चांगली फिल्डिंग. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धाबा बिनबाद टीम साहेबा. पहिलं षटक 2 षटकांची समाप्ती झाली. त्यानंतर राहुल पाटील आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही फलंदाजांना, कारण 2 षटकामध्ये तितकंच खास परफॉर्मन्स ॲज अ बॅटर म्हणून करता आलेलं नाहीये. आणि या येणाऱ्या 2 षटकामध्ये आता फलंदाजीद्वारे धाबा करायचे आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. साहिल पुन्हा एकदा फ्रेममध्ये आला. चेंडू अडवला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. टीम साहेबा विपक्ष JCCB अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अडवलाय का चेंडू? येस अडवलाय. धावचीची संधी मिस. एकाने अडवलं, दुसऱ्याने फेकलं, परंतु तिसऱ्याने थांबवलं नाही. तिसऱ्याला पकडणं गरजेचं होतं आणि ते न पकडत असताना इथे धावचीची जी संधी होती ती मिस झाली. प्रदोषला मिळालंय जीवदान आणि या कदाचित जीवदानाचा मोठा इम्पॅक्ट जो आहे तो येणाऱ्या चेंडूंवरती येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळू शकतो. राहुल समोर आता मुजम्मिल. हो काय डिलिव्हरी आहे. बॅकअप लेंथ. नो लाईनच्या विथभर पुढे चेंडू हाताळला आणि त्यानंतर आतमध्ये आणत असताना लेग ब्रेकचा हा चेंडू एका धाब्यासाठी गेलाय. 13 वरती धावपाला घेऊन थांबले. 3 चेंडूचा खेळ. तिसरं षटक मार्गस्थ. प्रदोष बैकर डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फॉलोथ्रूमध्ये अडवला राहुलने. कोणती धाव त्या चेंडूवरती आली नाही आणि दडपण कायम आहे अजूनही टीम साहेबावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अक्षय सांगले. धावचीची संधी. फलंदाज नॉट आउट दिलाय आणि नॉट आउट दिल्यानंतर मात्र एक धावपालकामध्ये ऍड होईल. चेंडू किती झालेत बघितलं. चेंडू 5 झालेत. धावपालकावरती धावा 14 आहेत. मुजम्मिल या चेंडूवरती मोठा फटका अपेक्षित असणार आहे. मोमेंटम आपल्या बाजूने झुकवण्यासाठी चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. अक्षय सांगले. हाईट कम काम फिट झालाय. खूप चांगल्या प्रकारे चेंडूला आतमध्ये फेकलं. अपेक्षित नव्हतं. जवळजवळ चेंडू सीमारेखा पार जातोय असं वाटलं आणि त्यावरती पूर्णपणे आपली कसरत दाखवत असताना 3 षटकं संपली आहेत आणि 15 धावा धावपलकावरती टीम साहेबा. शेवटचं आणि अंतिम षटक. शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू. आशिषला पाचारण करण्यात आलंय. 15 3 षटकं आणि 15 धावा. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावा होतील, किती धावा धावपलकावरती दिसतील, येणारे 6 चेंडू सांगणार आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या भाटीबंदरच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतीये. आशिषचा पहिला चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. बिगुल वाजवलं. रणशिंग फुंकलं. चेंडूला पाठवलं. कव्हर लाईन सीमारेखा पार. चौकार आलाय आणि या चौकाराने खूप मोठी दिशा मिळाली आहे. पहिला चेंडू सीमारेखा पार. अंडर प्रेशर आशिष. मुजम्मिल खान समोरच्या दिशेने. अक्षयने फील्ड केलाय. धावचीची संधी आहे, परंतु राहुल थ्रो करताना थांबलाय. 1 धाव येते. इथून जर का एका धाब्याने पुढे गेले तर 4 धाबा येतील आणि 4 धाबा जर का धावपलकात ऍड झाल्या तर 24 धाबा दिसतील. एखादा चौकार आला तर कदाचित ते धावपलक अजून पुढे दिसेल आणि त्याचा परिणाम हा JCCB वरती किती दिसतो येणारी काळवेळ सांगेल. तुर्तास ही इनिंग जी चालू आहे त्याच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत. टीम साहेबा आणि त्यांचे प्रशंसक विचार करत असतील की येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे प्रहार दिसावेत, परंतु JCCB विचार करत असणार आहे की इथे येणाऱ्या चेंडूमध्ये डॉट आणि विकेट्स याव्या, कोणताही मोठा फटका येऊ नये आणि अशा प्रयत्नांमध्ये कोणाला किती यश अपयश लाभतंय हे आपण पाहणार आहोत. अशी 6 चेंडू समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेखा पार. चौकार.
थँक्यू डीजे. आता धावपलकावरती दाबा 24. अजूनही 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. हा चेंडू आणणं गरजेचा होता अक्षयकडून, परंतु तसं झालेलं नाहीये आणि आता मोमेंटम हळूहळू बदलायला लागलाय. ओ हो, खराब शॉट सिलेक्शन. चेंडू डायरेक्टली गेलाय जुन्या खेळपट्टीच्या बाहेर. विकेटचं पतन. गॉट. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. 24 वरती धावपलक थांबलंय. आशिषने ब्रेक थ्रू मिळून दिलाय. प्रदोष भाईकर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद झालाय. अपेक्षित होतं मोठ्या की अशा प्रकारचा काहीतरी घटना घडावी. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. प्रणय पवार त्याच्या जवळून चेंडू होते फरार. चेंडू सीमारेखा पार. चौकार. धावफलक 28 आणि 3 धावा यामधून मायनस होत असताना धावफलक येऊन थांबतंय 25 वरती आणि 26चं लक्ष JCC B या संघासमोर ठेवलं टीम साहेबाने. थँक्यू. गुरुदत्त मनवेलपाडा आणि ओम साईच्या 0536. चला कॅप्टन टॉससाठी या लवकर. चला दोन्ही कॅप्टन आलेत का? गुरुदत्त चला टॉस करून घ्यायचंय. अनिल बेनबन्सी नाणेफेकी करून घ्यायची. चला मॅचला सुरुवात होईल. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. हितेश सहानी रबाडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला साहिल राणे. गोलंदाजी मार्कवरती ऋषिता देसाई. टीम सायबा धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या धावा आहेत 26, 2 वरती आहेत आणि नाणेफेक गुरुदत्त मनवेलपाडाने जिंकली आहे. निर्णय कळवायचा आहे गुरुदत्त मनवेलपाडा. ज्या खुर्च्या आहेत प्लेयर डगआउट मध्ये त्या प्लेयर साठी आहेत, त्यामुळे बाकीच्यांनी सर्वांनी उठा आणि फक्त प्लेयर्स डगआउट मध्ये बसायचं आहे. ज्या बाहेर खुर्च्या घेतल्या त्या वरती घ्या. रस्ता ब्लॉक होतोय त्यामुळे सर्वांनी त्या खुर्च्या वरती घ्यायच्या आहेत. आगाशी व्हॉलंटियर्स आपण लक्ष द्या, सर्वांनी तिथे जायचंय. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू एका धावेसाठी निघून गेलाय. सिंगल धाव येते आणि सिंगलने धावफलक पुढे जरूर जाईल. बघा अशा प्रकारच्या ज्या वेळेला मॅचेस येतात त्यावेळेला तुम्हाला एकही चूक करून चालत नाही. मग तुम्ही बॉलर म्हणून असो किंवा फिल्डर म्हणून असो किंवा अजून काय असो. करण बेहराईच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने फरार. सीमारेखा पार. APL चौकार. थँक्यू डीजे. शानदार फटका. फुलटॉस होता, आमंत्रण होतं, स्वीकार केला आणि त्यानंतर मात्र पॅडल स्वीपचा फटका. एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. सिंगल येते आणि सिंगलने धावपडक पुढे जात असताना जाऊन पोहोचलाय 7 वरती. 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. APLचा हा थरार अजून रंगतदार होणार आहे आणि या रंगतदार थराराची साक्ष तुम्हाला द्यावी लागणार आहे. जर का इथं साक्षी देण्यासाठी उपस्थित राहिलात तर मात्र तुम्हाला स्वतःच्या डोळ्यांनी
लाईव्ह या संपूर्ण सामन्याचं चित्रण पाहायला मिळेल. जर का तुम्ही इथे येऊ शकत नसाल तर आमच्या विराट नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह हे सामने आपण बघू शकता. विशाल वाघे, वैभव नवार आणि शिव पटेल आणि त्यांची संपूर्ण टीम हे संपूर्ण चित्रण करते, ब्रॉडकास्ट करते या संपूर्ण स्पर्धेला. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 10, येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावांची गरज आहे 16. दुसरं षटक प्रदोष बैकर गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि असं असताना रबाडा आणि साहिल राणे हे कोणत्या आणि कशा अनुषंगाने खेळ खेळतात यावरती आपल्या सर्वांचं लक्ष आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हारेल ही नंतरची बाब, परंतु मैदानात त्या दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळ कशा पद्धतीचा होईल हे पाहणं मजेशीर असणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार बदलली जाते. मागील मॅचचा जो साहिल राणेचा खेळ होता तो पाहण्यासारखा होता. त्या अगोदरच्या मॅचचा जो परफॉर्मन्स होता 28 धावांचा बचाव, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने जात होता. करण बेराने अडवला, सिंगल धाव कंप्लीट केली. तीन चेंडूचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 13 वरती धावफलक आहे. काय जबरदस्त इनिंगला पुढे नेतात. शांत आणि संयमी खेळ या दोघांचा आपण अनेक मैदानावरती पाहिला. साहेबाला काहीतरी वेगळं पण दाखवावं लागणार आहे इन टर्म्स ऑफ बॉलिंग, इन टर्म्स ऑफ फिल्डिंग. परंतु जिथे फिल्डर उभे आहेत तिथपर्यंत बॉल पोचेनासा झालाय. इतक्या हळुवार पद्धतीने फटके खेळले जातात आणि एका एका धाब्याने मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी योग्य निर्णय म्हणता येईल. ही जी प्लॅनिंग आहे, ही जी स्ट्रॅटेजी आहे ती अगदी योग्य. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव येते. एक धाव धावफलकावरती पुन्हा एकदा ॲड होताना दिसेल. दुसरं षटक ज्या वेळेला होतंय समाप्त. फक्त 6 धावा या षटकामध्ये आला. 16 धावा धावफलकावरती बिनबाद JCCB. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोड. पाहायला मिळेल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोचले 18 वरती 18. आता धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आठ धाव्यांची अजूनही गरज आहे. येणारे 11 चेंडू आणि 8 धावा. 3चा फासला आता झालाय. हितेश आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढले. सिंगलसाठी 1 धाव येते. टीम साहेबा धावा बनल्या नाही आहेत ही सर्वाधिक मोठी अडचण आहे आणि कमी धावांना वाचवणं या मैदानावरती खूप मोठी आणि डिफिकल्ट टास्क आहे. पुन्हा एकदा 1 धाव येते. स्माइली फेस साहिल राणेचा, त्याला माहीत आहे हा जो टार्गेट आहे किंवा या ज्या धावा आहेत त्या विजयाला दृष्टिक्षेपात आणतायत आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता धावांचा पाठलाग होऊ शकतं असं त्यांना वाटायला लागलंय. चेंडूचा खेळ झाला 3. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 धावांची गरज आहे.
9 चेंडू 6 धावा. 9-6 म्हणजे जिथे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 ते 2 डॉट, एखादी विकेट, अशा प्रकारचं काहीसं चित्र घडलं तर मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट. ओहो, धावचीची संधी बनली आहे. जय अजय दोघेही एकत्र येतील आणि इथं काय नॉट आउट आणि रनआउट साठी बघितलं जाईल. तिसऱ्या पंचांना चेक करायला दिलं जाईल. कन्क्लुझिव्ह एव्हिडंट नसेल तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा फायनल असेल. चला, नॉट आउट. बॅटची एज चेंडू मागे फेकला गेला. ओ डबल संधी होती, परंतु एकदा धावून कंप्लीट केली गेली. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोचला आता 22 वरती. आता इथून 4 धावांची गरज आहे. 7 मध्ये 4 असं इक्वेशन आहे या मॅचचं. अजूनही ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. कोणत्याही प्रकारे त्यांनी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेखा पार गेलाय. चौकार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय JCC B. या संघाने पराभवाच्या छायामध्ये जातो टीम साहेबा. Thank you.